आज 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते। आज दरवर्षीप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन फुलांचा हार अर्पण करून आज आम्ही पुन्हा एकदा संकल्प घेतला आहे की या देशामधली लोकशाही जी बाबासाहेबांनी आपल्याला दिली संविधानाच्या माध्यमातून, संविधानाचे शिल्पकार, लोकशाहीचे शिल्पकार बाबासाहेब, पुन्हा एकदा जर खरी श्रद्धांजली त्यांना व्हायची असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे, खूप मोठी जबाबदारी आहे की आपण ही लोकशाही आणि संविधान वाचवायला पाहिजे। जेव्हा सत्ताधारी जे आहेत ते त्यांचे विचार बाबासाहेबांच्या विरोधात आहे, जेव्हा त्यांचे गृहमंत्री म्हणतात की संविधान 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 ये फॅशन बन गया है, म्हणजे एवढ्या अशा पद्धतीत ते संविधान आणि बाबासाहेबांचा तिरस्कार जर करत असतील तर आज काँग्रेस पक्षावर आणि बाबासाहेबांच्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देशातल्या व्यक्तीची जबाबदारी आहे की आपण ही लोकशाहीची चळवळ, लोकशाहीची चा जो दीप आहे तो जिवंत ठेवला पाहिजे, अखंड ठेवला पाहिजे। आणि संविधानाला आपण ह्या भाजपनी जेव्हा 400 पारचा नारा दिला होता तेव्हा कोणाला माहिती होतं, कोणाला वाटलं होतं की तो संविधान बदलण्यासाठी तो नारा दिला होता, पण ही त्यांची जी कांड होतं ते लवकरच उघड पडलं। पण जोपर्यंत काँग्रेस आहे, जोपर्यंत ह्या देशातला प्रत्येक माणूस जो बाबासाहेबांवर विश्वास ठेवतो, बाबासाहेबांना मानतोय, संविधानावर विश्वास ठेवतो, जोपर्यंत तो विचार जिवंत आहे तोपर्यंत आम्ही संविधानाला हात काय बोट पण लावू देणार नाही, हा दृढ संकल्प आज आम्ही या ठिकाणी घेतोय। बाबासाहेब हे सगळ्यांसाठी होते, फक्त आपल्या देशात नाही, हे जगासाठी होते। त्यांचे विचार आज जगभरात प्रत्येक देशात जिथे हिटलरशाही चालू आहे, मग ती अमेरिका असेल, रशिया असेल किंवा आपला देश असेल, सगळीकडे हिटलरशाही एक प्रकारची चालू आहे। आणि असं जर असेल तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे अतिशय महत्त्वाचे आहेत। आपलं संविधान जे अनेक देशाचे वेगवेगळे संविधानाचे छोटे छोटे तुकडे घेऊन संविधान बनले, हे ज्वलंत, हे जिवंत आहे अजूनही आपलं संविधान। पण आज संविधानातले वेगवेगळे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते उद्ध्वस्त करायला निघालेत। आपण बघतो, तुम्ही पत्रकार आहात, तुमचे देखील अधिकार सरकारने दाबून ठेवलेत, खेचून घेतलेत। कोणी काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल, एक आचार्य अत्रेंचा काळ होता जेव्हा प्रत्येक राज्यकर्त्यांबद्दल ते विनोद आणि टिप्पणी करायचे, पण कधी ह्या तराला जाऊन आलं नव्हतं। आज आपण दिसते ती व्यासपीठच राहिली नाही आहे, जी व्यासपीठ आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली ती व्यासपीठ राहिली नाही आहे। काही ह्यांच्या विरोधात बोललं तर लगेच फोडाफोडी चालू होते, पण जो मूळ विषय आहे शेतकऱ्यांचा असेल, बेरोजगारांचा असेल, आज सोलापुरात पाण्याचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे। जेव्हा महापालिकेत इलेक्शन्स होत नाही 3-3 वर्ष, तेव्हा संविधानाचा मोठा अपमान होत असतो, कारण का ती संविधानाने दिलेली ही व्यवस्था आहे जी आपण पाळायला पाहिजे। पण हे सरकार, मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, ते संविधानाला मानत नाही, ते संविधानामध्ये दिलेले जे काही अधिकार आहेत ते लोकांकडून हिसकावून घेत आहे आणि हळूहळू आपलं देश हिटलरशाहीकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत, पण आम्ही होऊ देणार नाही। इथे जर कोणाची हुकुमशाही असेल तर ती लोकांची हुकुमशाही आहे जी आपल्याला बाबासाहेबांनी दिली, त्याला लोकशाही म्हणतात। आणि संविधान हे सर्वश्रेष्ठ आमचं आहे, ज्याचं आम्ही रोज वंदन करतो, ज्याचं पूजन करतो, आणि त्या संविधानाला आणि त्या बाबासाहेबांना आज मी सलाम करते आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा। मला असं वाटतं आरोग्य व्यवस्था जर एका राज्यामध्ये ढासळली असेल तर शासनाने त्याच्याकडे बघणं, ती सुधारणं हे महत्त्वाचं आहे। अजूनही आरोग्य योजना, PM आरोग्य योजना पण ठिकठिकाणी लोकांना लागू होत नाही आहे। साधं औषधं घ्यायला आम्ही वारंवार उल्लेख करतोय की औषधं पण तुम्ही ह्या आरोग्य योजनेमध्ये आणा, पण आज गोरगरिबांचे खाजगी दवाखाने एवढं मोठं शोषण या पद्धतीत करतायत, बिलं वाढून, हे कुठेतरी नक्कीच थांबण्याची गरज आहे। वडेट्टीवार साहेबांचं विधान योग्य आहे का? ते वडेट्टीवार साहेबांना मला माहित नाही काय बोलणार। विशेषतः आरोग्याचे विशेष प्रश्न होत आहेत, महिलांना पैसे भरले नाहीत म्हणून त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये होत आहे, कुठं पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे मृत्यू होत आहे। या राज्याच्या बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेकडे आपण कशा पद्धतीने? नाही, नक्कीच कुठेतरी महिलांवर अत्याचार केला जातो, महिलांचा हॉस्पिटलमध्ये पैसे भरले नाहीत म्हणून
तिने नुकतीच बाळंत झालेल्या महिलेचा जीव जावा लागतो. इकडे 13-14 वर्षाच्या लहान मुलींचा त्या ठिकाणी जीव जातो आमच्या सोलापुरात. हे सगळे ज्वलंत प्रश्न असताना देखील हे सरकार जबाबदार आहे. पण एक खोटं सांगून सरकार सत्तेत आलंय महाराष्ट्राचा. मुख्यमंत्री आधी म्हणतात आम्ही कर्ज माफ करू, नंतर म्हणतात सगळे जे वचनं देतात ते काय पूर्ण केले जात नाही. एवढं जर फसवत असतील आणि लोकशाही पद्धतीने तुम्ही जर कुठेतरी सरपंचाचा मृत्यू होतोय, 1.5 महिना जाऊन एवढा विचित्र त्या प्रकारे त्याला छळ केला गेला, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना माहिती असून तो व्हिडिओ बघून सुद्धा ते हसत खेळत होते. म्हणजे एक मानसिकता किंवा एक आतला जो आवाज असतो तोच राहिला नाही. अतिशय निगरगट्ट झालेत. तिकडे दुसरीकडे एका दलित मुलाची हत्या पोलीस कस्टडीमध्ये होत असते टॉर्चर होऊन, आणि सरकार ह्याबाबत काहीच करत नाही आहे. शेतकऱ्यांच्या विषयी कालपर्यंत शेतकरी आत्महत्या देत आहेत. आमच्या इथे पाण्याचा प्रश्न, घाण पाणी, पूर्ण सोलापूर शहरामध्ये घाण पाणी येत आहे. पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. पण अजूनही महापालिका ह्या ठिकाणी महापालिकेची इलेक्शनचं काही आतापत्ता नाही आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत ते लोकशाहीला च्या अपमान करणाऱ्या, लोकशाहीचा खून करणारा. आणि जेव्हा लोकशाहीचा खून होतो, जेव्हा लोकशाहीचा अपमान होतो, तेव्हा संविधानाचा अपमान होतो. जेव्हा संविधानाचा अपमान होतो तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होतो. आणि म्हणून या ठिकाणी मी ठामपणे म्हणते की हे सत्ताधारी भाजप सरकार जे आहे ते बाबासाहेबांचा रोज उठून जर एक कोणती गोष्ट करायची असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत. सोलापूरच्या राजकारणावर की मार्केट कमिटीचं राजकारण होतं, भाजपा सक्रिय दिसत आहे, नेतेही सक्रिय दिसत आहेत, पण काँग्रेसची भूमिका आणि काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका, खास करून खासदार अजून त्याला वेळ आहे. मार्केट कमिटीच्या इलेक्शनला अजून विड्रॉल्स पण त्या ठिकाणी व्हायचे आहेत. आणि नक्कीच तुम्हाला ह्या वेळेस काहीतरी वेगळा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून भूमिका घेताना दिसू, पण सगळ्या गोष्टी आता सांगायच्या नसतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपण बोलात. महात्मा फुलेंचा चित्रपट येतोय आणि त्यावरती विशिष्ट माझं एक आक्रमक होतोय की ब्राह्मणांना टार्गेट केलं जात आहे वगैरे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते असं म्हणलं जातं. आपण बघा, आता हे सगळे महापुरुष आपल्या महाराष्ट्रातले महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील, शिवाजी महाराज, हे फक्त एकतर महाराष्ट्रासाठी किंवा ठराविक समाजासाठी मर्यादित नव्हते. जगासाठी ह्यांचे विचार, आणि जर ह्यांचे विचार खरंच अंमलात आणायचे असतील तर आज ती काळाची गरज आहे. पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचे एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवापेटवी, ध्रुवीकरण, तुष्टीकरण, एवढंच ह्यांचं काम आहे. मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन, जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की बीजेपीला रक्त पाहिजे असतं, जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं, तर बीजेपीला दंगली घडून आणायच्या असतात. त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे. आणि म्हणून विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्र आज दिवाळखोर झालाय, पैसे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर्ट कसं करायचं. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते उकरून काढतात. आणि म्हणून हे टिपिकल डायव्हर्जन टॅक्टिक्स जे भाजपकडून वापरले जाते आणि बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान वारंवार होतो. मोदीजी तुमच्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही. ज्या दिवशी संविधान लागू झालं तो दिवस तुम्ही काळा दिवस म्हणून पाळला. ज्या दिवशी या देशाचा तिरंगा हा झेंडा म्हणून स्वीकारण्यात आला तुम्ही त्याला अशुभ म्हटलं, पायाखाली तुडवलं. तुमचं संविधान म्हणजे मनुस्मृती असं तुमचे गोळवलकर, सावरकर यांचं म्हणणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये काँग्रेसनी आणलं. ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन काँग्रेसनी बनवलं. निवडणूक हारल्यानंतर राज्यसभेमध्ये काँग्रेसनी आणलं. कायदा मंत्री काँग्रेसनी केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं की काँग्रेस जर नसती तर हे संविधान मला तयार करता नसतं आलं. तुम्ही रामलीला मैदानावर त्यांचा पुतळा जाळला हो, आणि आज तुम्ही सांगता की काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर काँग्रेसने अपमान केला असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंच नेहरूजींच्या मंत्रिमंडळात राहिले असते, खरंच कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये आले असते. इतका स्वाभिमानी पुरुष, इतका स्वाभिमानी नेता, आपल्या विचारावर ठाम असलेले. त्यामुळे मोदीजी तुमचं खोटं बोलणं, तुमचे जुमलेबाजी करणं, तुमचा इतिहास नव्यानं लिहिण्याचा प्रयत्न करणं की तुम्ही मूर्ख आहात हाही प्रश्न पडतो. त्यामुळे माफी जर कोणाला मागायची असेल तर ती आरएसएसला मागावी लागेल, ती तुम्हाला मागावं लागेल कारण तुम्ही स्वयंसेवक आहात.
तुम्हाला मनस्मृती पाहिजे म्हणून तुम्ही हे सगळे ढोंगग्रस्त आहात. माफी तुम्हाला मागितली पाहिजे. अपमानित जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कोणी केलं असेल तर ते भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने केलेलं आहे. अपमानित जर कोणी केलं असेल तर 3000 वर्ष तुमच्या या विचारधारेने एका समाजाला गावकुसा बाहेर ठेवलं, पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही. माफी तुम्हाला मागावी लागेल मोदी साहेब. मी सिद्धाराम वाघमारे. माझी पत्नी हा 1 नंबर वार्डचे ग्रामपंचायत सदस्य आहेत, जाई सिद्धाराम वाघमारे. प्रथमतः आपण आला त्या भीमनगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता तुम्हाला इथं जर सांगायचं असलं तर आमच्या पूर्वजांनी त्या काळामध्ये आम्हाला सांगितलं गेलं, आम्ही वाचनामध्ये जे सांगितलं गेलं, 26 जानेवारी 1937 साली बाबासाहेब भीमनगरला येऊन स्वतः विहिरीचं उद्घाटन करून आणि चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिलेले होते. त्याचं कारण असं होतं की कारण पूर्वीच्या काळी अस्पृश्यता लोकांना आम्हाला पिण्यामध्ये अस्पृश्यता भरपूर होती आणि आमच्या समाजामध्ये त्या लोकांना पाणी पिण्याची टंचाई होती. त्यामुळे बाबासाहेबला आणून स्वतःच्या विहिरीचं उद्घाटन करून घेतलं आणि त्यावेळेस बाबासाहेब स्वतः विहिरीचे उद्घाटन केल्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत भीमनगरमध्ये तेच पाणी पितात. आणि त्या कालांतराने आम्ही त्या विहिरीचं असं की शिशुपूर असं करता की येणाऱ्या पिढीसाठी ऐतिहासिक प्रेरणा भवन निर्माण व्हावं आणि बाबासाहेब त्या कसे आले आणि काय गेले ही माहिती त्या येणाऱ्या पिढीला निर्माण व्हावी, त्यासाठी आम्ही सुशोभन काम पण करत आहोत. मला जे पूर्वजांनी जे सांगितलं त्याच्या माहितीनुसार मी सांगतो. कारण श्रमदानातून विहीर खणली गेलेली आहे पूर्वजांच्या. स्वतः दिवसाभर जसा वेळ मिळेल पूर्वजांचा, जसं म्हणजे वैयक्तिक जसं तुम्हाला श्रमदान केलं जातं आपल्या वेळेनुसार, तसं भीमनगरच्या लोकांनी श्रमदान करून विहीर खणली गेली. त्यांच्या काळात आमचे जे पूर्वज लोक होते, बाबासाहेब येणार होते असं त्यांना कळल्यानंतर सोलापूरला त्यांना निमंत्रण देण्यासाठी काय पूर्वज लोक गेले तर बाबासाहेब बैलगाडीतून त्यावेळेस असं आलं तर आम्हाला समजतं आणि पूर्वजांच्या माहितीनुसार. थोडा सारखा तुम्ही इकडे आणि साहेबांना घ्या. समर्पयामि नमस्करोमि श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. नाना परिमल द्रव्यम समर्पयामि. खाली ओके. कुंडलिका वरदे हरी. आज पंढरपूर क्षेत्रावर 22 देश करत इतक्या दिवसात लंडन मुक्कामी जाणार आहे. तिथे आपलं भव्य असं मंदिर साकारावायची आमची इच्छा आहे. आपला कृपाशीर्वाद राहावा. सौभाग्यलंकरणार्थम देवीत्वं प्रतिगृही. आम्ही सरकार पाहिजे ना समोर 1 मिनिट. थांबा समोर बसा सगळे. संविधान घेऊन आमच्या महिला जर आयुष्य जगत राहिल्या तर त्यामध्ये असलेला कायदा, त्यामध्ये असलेलं संविधान, घटना यामुळे निश्चितच जगण्याची एक चांगली ढाल आमच्या महिला भगिनींना मिळू शकते. त्याच्यामुळे माझं राज्य महिला आयोगाचं पद देखील एक संविधानिक पद आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला या पदापर्यंत पोहोचली आणि हे मी कायम अभिमानाने सर्वत्र सांगत असते की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आमच्या स्त्री शिक्षणासाठी जो लढा दिला, आम्हाला जे शिक्षण दिलं ते यासाठी दिलं की पुढे जाऊन जिजाऊ आयुष्य जगावं.
आज या ठिकाणी नतमस्तक होत पुन्हा एकदा अभिवादन करते. काही मंगेशकर हॉस्पिटलने काही प्रायव्हेट गोष्टी उघड केल्या म्हणून तुम्ही निर्देश दिलेले होते कारवाई करण्याचे, त्या संदर्भात कधी कारवाई करणार? कारण उद्या ससूनची सुद्धा एक बैठक आहे, जी समिती अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर काय प्रक्रिया असणार आहे? ज्या दिवशी आपण त्यांच्या काही खाजगी गोष्टी ह्या सार्वजनिक केल्या, याबाबतच्या सूचना ह्या संबंधित पोलिसांना दिल्या होत्या, त्याच दिवशी भिसे कुटुंबियांनी अलंकार पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे. तो येणं बाकी असल्यामुळे गुन्हा नोंद करण्यासाठी खरं थोडं थांबावं लागतंय. मला असं वाटतंय उद्या ससून रुग्णालयाचा अहवाल येतोय आणि उद्या सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद आहे. यामध्ये बीसी कुटुंबियांनी दाखल केलेली तक्रार आणि त्याचबरोबर ससून रुग्णालयाचा अहवाल या अनुषंगाने जी काही कारवाई होईल यासाठी आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता सविस्तर चर्चा करू. पण यात विलंब होतोय कारण मेडिकल निग्लिजन्स जर आढळला तर काय कारवाई होऊ शकते याच्यामध्ये आपल्याला उद्या सविस्तर या संदर्भातली माहिती समजेल. मला एक तुम्हाला आवर्जून सांगायचंय, पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय. माता मृत्यू अन्वेषण समिती त्या अगोदर 8 तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे. उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद असेल. यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणे मांडली जाईल. राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे. यामध्ये मी परत एकदा सांगते, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल. इथून पुढे कोणतीही तनिषा भिसे घडू नये यासाठीची जबाबदारी ही आम्ही निश्चितपणे नोटीस देण्यात आलेली आहे. त्यावर मॅनेजमेंट देतं, त्या पद्धतीने काम करत असतं. अनामत रक्कम घेऊन जी घेण्याची पद्धत आहे ती मॅनेजमेंट ठरवतं. मॅनेजमेंटला दोषी याच्यामध्ये जाब विचारायला हवं डॉक्टरांना. मला असं वाटतं की त्याच्या संदर्भातली जी बातमी आली त्याची स्पष्टता अजून कोणती आली नाहीये, किंवा त्यांनी कोणतं पत्र पाठवलंय का, त्यांनी कोणत्या पद्धतीची सूचना दिली आहे का, आणि या संदर्भात सविस्तर कोणताच अहवाल आमच्याकडे आलेला नाही. त्याच्यामुळे एखाद्या बातमीवरून आपण त्याच्यावरती बोलणं फार उचित होत नाही असं मला वाटतं. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जी काही बातमी आली आहे त्याचा सविस्तर काही खुलासा आहे ते आम्ही राज्य महिला आयोग मागून त्यांना देखील महाराष्ट्र असोसिएशन असेल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन असेल यांना देखील आम्ही त्या पद्धतीचं पत्र पाठवलेलं होतं. त्याच्यामुळे यामध्ये जी काही स्पष्टता आहे, ज्या काही त्यांच्या सूचना असतील, जो काही अहवाल असेल तो अजून तरी समोर आलेला नाहीये. त्याच्यामुळे एक कोणाची तरी बातमीमुळे फक्त की अशा पद्धतीने विरोध आहे किंवा अनामत रक्कम घेतली पाहिजे, पण त्याचा खुलासा कोणी सादर केलेला दिसत नाही किंवा कोणताही कागद तसा दिसत नाहीये. त्याच्यामुळे एका वाक्यावरून आपण चर्चा करण्यापेक्षा आपल्याकडे संपूर्ण अहवाल आल्यानंतर आपण त्याची जी काही स्पष्टता आहे ती मांडू. काही तुम्ही सत्तेत आहात, मात्र 3 अहवाल आल्यानंतर सुद्धा राज्य सरकार कारवाई करत नाही. ससूनचा अहवाल ही कायदेशीर प्रक्रिया आहे, पोलिसांमार्फत त्यांच्याकडे गेलेली. मात्र अगोदर ज्या पद्धतीनं कडक कारवाई व्हावी म्हणून समित्या नेमल्या, त्याचे अहवाल आले, मात्र सरकार काहीच कारवाई करत नाही. आता परत त्या समितीचा अहवाल. तुम्ही पत्रकार म्हणून विचारलेला प्रश्न योग्य आहे. मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की एकतर दीनानाथ मंगेशकर हे धर्मादाय आहे, त्याच्यामुळे धर्मादायाचा अहवाल असणं गरजेचं आहे. यामध्ये माता मृत्यू आहे म्हणून माता मृत्यू अन्वेषण समिती स्वतंत्ररित्या काम करत असते. त्यांचा माता मृत्यू आहे म्हणून माता मृत्यू अन्वेषण समिती स्वतंत्ररित्या काम करत असते, त्यांचा अहवाल असणं गरजेचं आहे. आणि आपली सगळी प्रक्रिया मेडिकलच्या संदर्भातली ही ससून रुग्णालयातून पार पडत होती. त्याच्यामुळे केवळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दीनानाथ मंगेशकर, सूर्य असेल, त्याचबरोबर मणिपाल असेल आणि या सगळ्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी जिथं सगळ्यांचा एकत्रित अहवाल येणं आणि तात्पुरती प्रक्रिया आपल्याला करणं हे अपेक्षित नाहीये. याच्यामध्ये ज्या समितींचे अहवाल येतील त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई ही पुढे जाऊनही करायची आहे. कारण की एक तनिषा भिसेचा मृत्यू हा वेदनादायक आहे, पण इथून पुढे तनिषा भिसे घडूच नये याच्यासाठी कायदेशीर कारवाई आणि ती पूर्ण काळ असणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात कोणतीही मलमपट्टी किंवा वरच्यावर प्रक्रिया देणं किंवा तात्पुरती कोणतीही कारवाई करणं हे अपेक्षित नाहीये. खोलात जाऊन याच्यावरती कारवाई होईल, कारण की आरोग्य सुविधा हा मूलभूत आणि अत्यंत गरजेचा विषय असताना त्याच्यासाठी
सतर्कता असणं आणि ती सुविधा त्यांना मिळणं हे गरजेचं असताना सुद्धा जर अशी गोष्ट घडत असेल तर त्याच्यात कारवाई होईल. काळजी करू नका. राज्य महिला आयोग सातत्याने तुमच्या समोरील वेळोवेळी ती भूमिका कागदपत्रांसहित स्पष्ट करेल. ती आमची जबाबदारी. काल आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहे आणि ते अजितदादांची तक्रार अमित शहा यांच्याकडे करणार असल्याची चर्चा आहे. खरंच असं काही सरकारमध्ये चाललंय का? निधीवरून मला असं वाटतं महायुती सरकार अतिशय उत्तमरित्या काम करते आणि जे कोणी सूत्र अशी माहिती सांगतात तर त्यांना कदाचित एकत्रितरित्या काम करणारं महायुती सरकार चांगलं चाललेलं बघवत नसेल म्हणून अशा काही बातम्या पेरल्या जात असतील. पण खात्री आहे, विश्वास आहे आणि तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास चालला, योजना येतात त्या यशस्वी होतात आहेत, ज्या पद्धतीने प्रकल्प येतात मांडले जातात महाराष्ट्राच्या विकासासाठी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय उत्तमरित्या एकत्रित्या काम करतात आहेत. त्याच्यामुळे अशा अफवांवर आपणही विश्वास. चंद्रकांत दादा आत्ताच म्हटलेत की जर यांना जर हलून पाहिलं नाही तर हे सरकारमध्ये आहे की नाही पाहावं लागतं म्हणून असं काही करावं लागतं. आदरणीय दादांनी जी प्रतिक्रिया दिली एक राजकीय प्रगल्भता म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं विधान केलेलं आहे. त्याच्यावरती मी काही बोलू शकत नाही. पण अतिशय उत्तमरित्या काम महायुती सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि अशा पद्धतीच्या सातत्याने अफवा पसरवणं आणि काहीतरी बातम्या पेरणं हे कोणाच्या तरी माध्यमातून होत राहतं. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित्या काम करू. फुले चित्रपटावरून की पुन्हा एकदा ब्राह्मणांची प्रतिमा जी आहे ती दाखवावी यावर सगळे वाद निर्माण झाले. खरं तर आतापर्यंत जितके चित्रपट प्रदर्शित झाले त्याच्यामध्ये कुठेही सेन्सॉर बोर्डाने खात्री मारलेली नाही. त्याच्यामुळे फुले हा चित्रपट सुद्धा कोणती काटछाट न करता शेवटी इतिहास काय हे आपल्या समोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून जो जसा चित्रपट आहे तसाच प्रदर्शित व्हावा यासाठी आम्ही सगळेजणच मागणी करू. नमस्कार, रामकृष्ण हरी. मला आज खरंच आनंद होत आहे की खऱ्या अर्थाने आज सोनियाचा दिवस आलेला आहे. आपले जे सर्वांचे आराध्य दैवत आहे पांडुरंग आज साता समुद्रापार जाणार आहे. आज 14 एप्रिल आपण पंढरपूरमध्ये पादुकांचं विधिवत पूजन करून लंडनच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. तर या ज्या पादुका आहेत या रस्त्याने 22 देशामधून साधारणतः 18,000 किलोमीटरचा प्रवास करून 21 जून 2025ला लंडनमध्ये पोहोचणार आहे. तर या लंडनमध्ये पोहोचल्यानंतर त्याचं पुढे काय होणार आहे तर मला खूप आनंद होतो की आपल्याला एक भव्य दिव्य असं मंदिर बांधायचं आहे लंडनला, जे की UKमधील किंवा असं म्हणू आपण साधारणतः युरोपमधील पहिलं मोठं विठ्ठलाचं मंदिर साता समुद्रापार होणार आहे. तर यासाठी मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि आता पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. त्याच्यामुळे हे जे कार्य आपण हाती घेतलेले आहे ते नक्कीच पूर्णत्वाला जाणार आहे आणि पुढच्या 5 दिवसाच्या प्रवासासाठी मी वेळोवेळी जे मला अनुभव येतील ते सांगतच राहणार आहे. तर पुन्हा एकदा मी आपली पंढरपूर समिती असेल, सर्व विठ्ठल भक्त असतील यांचे आमच्या UK समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि लवकरच आपण साता समुद्रापार असलेलं विठ्ठलाचं मंदिर याची अनाउन्समेंट लवकरच करू अशी आशा बाळगतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. हाशिए पे रखा गया था, छुआछूत हो, अलग अलग किस्म के डिस्क्रिमिनेशंस हो. जिस तरीके से डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर जी ने न सिर्फ उन डिस्क्रिमिनेशंस को हटाने की पहल की बल्कि उनको मुख्य धारा के साथ जोड़ने के लिए उन्होंने संविधान में वो प्रावधान भी बनाने का कार्य किया. मुझे लगता है जिसकी वजह से मेरे जैसे लोग आज की तारीख में ना सिर्फ सांसद हैं बल्कि केंद्रीय मंत्रिमंडल में प्रतिनिधित्व भी करते हैं. मुझे लगता है ये वो विचार है जिसको हम सबको अपनाना चाहिए. समाज में किसी भी किस्म के भेदभाव को हटाते हुए हर व्यक्ति सिर्फ भारतीय होने की सोच के साथ आगे बढ़े, यही बाबा साहब भी चाहते थे और उनकी ही सोच और विचारधारा के साथ मेरे नेता मेरे पिता आदरणीय रामविलास पासवान जी ने भी 5 दशक से ज़्यादा अपने राजनीतिक जीवन में उनकी विचारधारा को आगे बढ़ाने का काम किया और आज उसी सोच उसी आइडियोलॉजी के साथ मैं मेरी पार्टी लोक जनशक्ति पार्टी रामविलास भी आगे बढ़ने का काम कर रहे हैं. क्या कहेंगे, आप मुंबई में है लेकिन बिहार में राजनीति गरमाई हुई है. आरजेडी के नेता कह रहे हैं जो CM नैनी के बयान पे सम्राट जी के नेतृत्व में बीजेपी चुनाव लड़ेगी और उनका वैसा ही हाल किया जाएगा जैसे महाराष्ट्र में शिंदे का किया गया है.
नीतीश का हाल वैसा किया जाएगा? विपक्ष के पास कोई मुद्दा नहीं बचा ना, दिक्कत यही है। अपने घर की कला तो संभाल लें, छोड़ दीजिए ना हमारे ऊपर, एनडीए पे छोड़ दीजिए किसके साथ क्या करना है नहीं करना है। कम से कम आज की तारीख में एनडीए के पांचों दल एकजुट तो हैं, भले वो हमारे गृह मंत्री बिहार आते हों या प्रधानमंत्री बिहार आते हों और निरंतरता में आते हैं, पांचों दल एक साथ दिखते हैं। बट वहीं मुझे विपक्ष बता दीजिए, मुझे नहीं पता ये इंडिया अलायंस है, महागठबंधन है, यूपीए, जो भी है इनके अलायंस है ना, जिस तरीके से एक वर्चस्व की लड़ाई कांग्रेस और राजद के बीच में देखने को मिल रही है, ये अपने में दर्शाता है कि आज की तारीख में शायद मुझे नहीं लगता कि चुनाव आते आते तक राजद और कांग्रेस एक साथ रहेंगे। कांग्रेस ने अपने आप को, अपने फुटप्रिंट्स को स्ट्रॉन्ग करने का प्रयास शुरू कर दिया, चेहरा भी दिया है, नेतृत्व भी दिया है और ऐसे लोगों को अपने साथ जोड़ने का काम कर रहे हैं जिनको शायद राजद तो कतई पसंद नहीं करती। उनकी पार्टी में एक नेता आए हैं जिन्होंने भारत के टुकड़े करने के नारे लगाए थे, उनकी पार्टी में एक ऐसे नेता भी आ रहे हैं जिनको यादव और ख़ास तौर पे यादवों की राजनीति करने वाली पार्टी शायद पसंद नहीं करती। ऐसे में कांग्रेस के ये स्ट्रॉन्ग फुटप्रिंट्स दर्शाते हैं कि शायद महागठबंधन में ही सब कुछ ठीक नहीं है। तो हमारी चिंता तो बाद में करें, पहले अपना गठबंधन संभालें। कांग्रेस ने बाबा साहब को मुख्य प्रवास से रोक नहीं पाई है, इस प्रकार से इसको आप देख रहे हैं केंद्र सरकार इस पर स्टेट स्पॉन्सर्ड, और मैं इस शब्द का इस्तेमाल कर रहा हूँ, स्टेट स्पॉन्सर्ड। बंगाल की सरकार खुद इस तरीके के घटना चक्र को अंजाम देने का काम कर रही है, जिस तरीके से भ्रम फैलाया जाता है। एक ऐसा संशोधन जहाँ पे पारदर्शिता लाई जा रही है, जहाँ पे गरीब मुसलमानों को उनका हक दिया जा रहा है, ऐसे में जिस तरीके से भ्रम विपक्ष के नेता और उनके दल फैलाने का काम करते हैं, ये गलत है। सीए को लेकर भी इसी तरीके का भ्रम फैलाया गया था, एक नागरिकता देने वाला कानून जिसको नागरिकता छीनने वाला कानून बता दिया गया था। आप मुझे बताइए इतने समय में कौन से मुसलमान की नागरिकता छीन लेंगे? सीए का कानून ऐसे देशों के अल्पसंख्यक समुदाय के लोगों को नागरिकता देने वाला कानून था जहाँ पे बहुसंख्यक मुसलमान हैं, बट यहाँ पे भ्रम फैलाया गया कि मुसलमानों का नाम नहीं जोड़ा गया इसलिए मुसलमानों की नागरिकता छीन ली जाएगी। बताइए मुझे किसकी नागरिकता छीन ली गई? उसके बाद धारा 370 को लेकर भी देश भर में आगजनी का माहौल हो जाएगा, देश बट जाएगा, टूट जाएगा। क्या हुआ बताइए? इस बार लोकसभा के चुनाव में आरक्षण छीन लिया जाएगा, संविधान खत्म कर दिया जाएगा। विपक्ष ने निरंतरता में सिर्फ झूठ और भ्रम फैलाने का काम किया, और वही झूठ और भ्रम इस बार ये जो वक्त में जो हम लोगों ने संशोधन किए उसको लेकर भी फैलाने का काम कर रहे हैं। इन संशोधनों के खिलाफ विपक्ष न्यायालय गया है ना, कोर्ट में गए ये लोग, बट सोचिए उसी विधेयक में ये प्रावधान भी नहीं थे कि अगर आपकी ज़मीन ले ली जाती है तो अधिकांश केसेस में आप न्यायालय तक नहीं जा सकते थे। अगर हम लोगों ने गरीब मुसलमानों को न्यायालय जाने का हक अधिकार दिया, अगर ऐसे प्रावधान किए जहाँ पे पारदर्शिता आती है, तो क्या गलत किया? ट्रिपल तलाक को लेकर भी इसी तरीके का भ्रम फैलाया गया था। मैं मानता हूँ, मेरा विश्वास है, समय बीतते बीतते तक मुसलमान भी ये समझेंगे और ख़ास तौर पे गरीब मुसलमान ये समझेंगे जब उनका हक, उनका अधिकार उनको मिलेगा। और हाथ कंगन को आरसी किया, 6-7 महीने में बिहार में चुनाव है, अपने आप पता चल जाएगा कि मुसलमान किन के साथ हैं। सर मेहुल चौकसी को भी जो है बेल्जियम से अरेस्ट किया गया है, कैसे देखते हैं सर मेहुल चौकसी जिस तरीके से उसने घोटाला किया है? एक के बाद एक, और ये हमारे प्रधानमंत्री जी की इच्छा शक्ति ही है कि 26/11 के आतंकी हों या मेहुल चौकसी जैसे लोग हों, हर किसी को पकड़कर सजा और उन पीड़ितों को न्याय दिलाने का काम हमारी सरकार कर रही है, जिन्होंने अपनों और अपने साथ प्रताड़ना झेलने का काम किया। सर बिहार में महाबोधि महाविहार को लेकर जो है
बड़ी चर्चा चल रही है, बुद्ध भिक्षुओं का मांग है कि वो पूरे बुद्ध भिक्षु को दिया जाए, कैसे देखते हैं इस पर, आपकी पार्टी का क्या भूमिका रहेगी? नहीं, बिल्कुल मैं मानता हूँ इस बात को, और मुझे लगता है कि इस पर एक विस्तृत चर्चा होनी चाहिए और जितने भी स्टेक होल्डर्स इन्वॉल्व हैं हर किसी की राय सुनी जानी चाहिए, और अगर उनकी ऐसी मांग है तो ज़रूर उनकी इस मांग को पूरा किया जाना चाहिए। लेकिन क्या पार्टी की भूमिका आप बिहार के मंच में, मतलब बिहार के प्रचार के दौरान ये रहेगा आपके घोषणा पत्र में कि महाबोधि महाविहार जो है वो बौद्ध भिक्षु? देखिए, मैं ये मानता हूँ राजनीतिक दलों को धार्मिक विषयों में हस्तक्षेप नहीं करना चाहिए, बट अगर एडमिनिस्ट्रेशन से जुड़ा हुआ विषय तो ज़रूर, अगर हमारे इंटरवेंशन से अगर उनकी समस्या का समाधान होता है ज़रूर, बट अदरवाइज मैं मानता हूँ राजनीतिक दलों को और राजनेताओं को धार्मिक विषयों में हस्तक्षेप नहीं करना चाहिए। एट द सेम टाइम धार्मिक संस्थानों को भी राजनीतिक पक्षपात नहीं करना चाहिए, ये मैं मानता हूँ। मोदी जी आज कहते हैं कि सवाल है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जो है उनको मुख्य प्रवाह से कांग्रेस ने जो है वो दूर रखा था। बिल्कुल, और प्रदेश को प्रमाण की जरूरत नहीं है। जिस तरीके से बाबा साहेब को कांग्रेस ने हराने का काम किया, जिस तरीके से बाबा साहेब जिन्होंने संविधान का निर्माण किया, संविधान के रचयिता, मेरे जैसे थर्ड टाइम मेंबर ऑफ पार्लियामेंट के लिए ये कल्पना करना भी असंभव है कि जिन्होंने संविधान को रचा उनको सेंट्रल हॉल भारत की संसद में उनकी एक प्रतिमा तक नहीं थी, उनकी एक तस्वीर तक नहीं थी, जबकि इन्हीं कांग्रेस की सरकार में इन्हीं की पार्टी के एक ही परिवार के 3 नेताओं का तैलचित्र उस सेंट्रल हॉल में लगा हुआ था। संविधान के रचयिता की एक तस्वीर नहीं थी। बाबा साहेब की पहली बार प्रतिमा 89 में लगी, जब मेरे नेता मेरे पिता आदरणीय रामविलास पासवान जी श्रम एवं कल्याण मंत्री थे वीपी सिंह जी की सरकार में, उस वक्त लगी। उस वक्त इनको भारत रत्न दिया गया, और आज 14 अप्रैल को हम लोग जब छुट्टी मनाते हैं उस वक्त इसकी घोषणा की। कांग्रेस ने सिर्फ तिरस्कार करने का काम किया। आज ये लोग जो किताब लहराते हैं संविधान को दिखाने वाली, उस संविधान के रचयिता तिरस्कार करने का कार्य कांग्रेस ने किया। सही मायनों में अगर बाबा साहेब को किसी ने सम्मान दिया तो आज की एनडीए की सरकार और मेरे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी ना सिर्फ बाबा साहेब से जुड़े हुए पंच तीर्थों को विकसित करने का काम किया। चैत्य भूमि यहाँ पे है, दीक्षा भूमि है, लंदन जहाँ पे उन्होंने शिक्षा हासिल की, मऊ जहाँ पे उनका जन्म, इन तमाम जगहों को, अलीपुर दिल्ली में जहाँ पे उनका निवास था, इन तमाम जगहों को विकसित करके सम्मान देने का काम बाबा साहेब को अगर किसी ने किया तो मौजूदा सरकार और मेरे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी ने किया। थैंक यू।